सांगलीतील मिरज येथील भरदिवसा गोळीबाराची घटना घडली आहे। ही घटना शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर घडली। सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिरज येथील मंगळवार पेठ चर्च समोर असलेल्या सलून दुकानात बुधवारी दुपारी गोळीबाराची घटना घडली। महात्मा गांधी चौकामधून मिरज मार्केटकडे जाणारा रस्ता शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर चर्च समोर सलून दुकान आहे। बुधवारी दुपारी 2 गटात जुन्या कारणातून वादावादी झाली आणि या वादातून दुकानाची मोठ्या प्रमाणात तोडफोडही करण्यात आली। यावेळी संशयितांकडून पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला। सुदैवाने यात कोणतीही इजा झाली नसली तरी गोळीबाराच्या घटनेने या परिसरात तणाव निर्माण झालाय। वर्दळीच्या रस्त्यावर भर दिवसा गोळीबाराची घटना घडल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेची माहिती घेत या प्रकरणी फिर्यादीच्या वतीने तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी सांगितले। तक्रार दाखल झाल्यानंतर संशयितांवर कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले।